खूप महत्वाचं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण पाहत असता वेळेला खूप महत्व आहे. एक एक मिनिटं खूप महत्वाचं असतं. ते सर्व आयोजकांनी ते सर्व त्याकडे लक्ष देऊन मात्र ही स्पर्धा इथे उभी केली. अतिशय चांगली स्पर्धा युवा क्रांतीवीर चषक अँड डीके 2025 ही शृंखला आपल्या भेटीसाठी आल्या. आजच्या दिवसात हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील ही तिसरी मॅच असणार आहे. वारदोली विपक्ष डेरवली असा सामना असणार आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आलाय. गोलंदाज असणार आहे कार्तिकेश पाटील नामक गोलंदाज असणार आहे. कशा प्रकारची गोलंदाजी करणार ती येणारी वेळ सांगणार आहे. 4 षटकांचा सामना असेल. स्ट्राईक एंडवर आपण फलंदाज पाहतोय आशिष मुंडे. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय की मॅच स्टार्ट होतोय. प्रथम चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर असलेला गोलंदाज कार्तिकेश पाटील. अतिशय चांगला चेंडू वेगावरती स्वार, परंतु लाईन आणि लेंथ मध्ये भरकटतोय पूर्णपणे. पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत अवंतरच्या सहाय्याने ही एक धाव धावपळकावरती लागेल. एका धावेने धावपळकाचा श्री गणेशा होतोय. एक धाव धावपळकावरती लागतेय ती डेरवली संघाची. बॅटच्या पुढ्यात चेंडू दिला. चेंडूला भिडकावून दिला. मिडविकेट क्षेत्र क्लिअर करून जाणार, पण ते क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. चेंडू सरळ निघून जातोय. ओव्हर दी रो बाउंड्री लाईन पार येतोय. 4 धावेसाठी अफलातून दर्जाचा ब्रँडेड फटका चौकार. पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर आलेला चौकार. आता मात्र कुठेतरी अडचणीमध्ये आलाय की काय संघ. पुन्हा एकदा तीच लाईन आणि तेच लक्ष आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे बोलतायत आणि सांगतायत हा चेंडू खराब आहे. वाईटच्या सहाय्याने मात्र एक धाव धावपळकावरती लागेल. एका धावेने धावपळक पुढे जाऊन सरसावले, जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवर असलेला गोलंदाज कार्तिकेश पाटील कुठेतरी दबावाखाली गोलंदाजी करतोय की काय. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा चेंडू आज वर टाकतोय तो कार्तिकेश पाटील नामक गोलंदाज. वारंवार स्वेअर चेंडू टाकतोय. लाईन आणि लेंथ मध्ये त्याच्या बिघाड होत आहे पूर्णपणे. काही त्याला समजत नाहीये. टप्पा अजूनपर्यंत त्याला पकडता येत नाहीये. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळून काढला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार, उचलणार, फेकणार. तदपर्यंत सहजरित्या मात्र 2 धावा इथे कंप्लीट केलेत आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. बिनबाद 9 च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 2 चेंडूंचा खेळ इथे संपलाय पहिल्या षटकातील आणि 2 धावा धावफलकावरती लागले. तर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र इथे होत आहे. कीर्ती 11 बारदोली संघाकडून गोलंदाजी मार्कवर असलेला गोलंदाज कार्तिकेश पाटील नामक गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. सामना करेल आशिष पाटील. आशिष मुंडे हा फलंदाज असणार आहे. फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉसला मात्र फुलटोल वसूल केलाय. चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावेसाठी बेधडक आणि घे कडक मारलाय षटकार. आशिष ब्रँडेड षटकार. युवा क्रांतीवीर चषक अँड डीके या नावाने ही शृंखला. या शृंखलेमध्ये चषक दिलेत, आम्हाला सुपूर्द केलेत. रविकांतजी मुकादम साहेब यांच्याकडून मात्र हे चषक आम्हाला देण्यात आले. तर मी त्या मान्यवरांचे सहर्ष धन्यवाद करतो की त्यांच्या माध्यमातून हे चषक या स्पर्धेसाठी दिले. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय अशी अतिशय भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेमागे प्रत्येक
आयोजकाचे खूप मेहनत आहे आणि या मेहनतीनंतर मात्र ही स्पर्धा उदयास आली आहे आणि या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील हा तिसरा सामना रंगताना दिसतोय. मानसी स्पोर्ट डेरवली विपक्ष कीर्ती 11 वारदोली या दोन संघांमध्ये. बॅटच्या पुढे चेंडू दिलाय, चेंडूला सरळ मिड विकेट दिशा दाखवले, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार, उचलणार, फेकणार, तदपर्यंत फक्त मिळणार एकच धाव. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावतय, जाऊन पोहोचतोय 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय धावफलक. या षटकातील तब्बल 4 चेंडू फेकून झालेत कार्तिकेश पाटील याच्या माध्यमातून आणि धावा तब्बल खर्च केले 16. आता मात्र हे षटक कुठेतरी मागड षटक होताना दिसतंय. डेरवली संघाच्या वाटेने चांगलं षटक हे जाताना दिसतंय पूर्णपणे. पुन्हा एकदा तीच परिस्थिती मैदानामध्ये पाहायला मिळते. या षटकातील तब्बल हा 4था स्क्वेअर चेंडू टाकण्यात यशस्वी झालाय तो गोलंदाज कार्तिकेश पाटील. वारंवार खराब गोलंदाजी होते कारण की दडपण आलंय या गोलंदाजावरती, कारण की बघायला गेलं तरी 4 चेंडू फेकून झालेत आणि या 4 चेंडूवरती तब्बल 17 धावा खर्च केलेत या गोलंदाजानं. आता मात्र लाईन आणि लेंथ, आता मात्र बॅटची कडा घेतली आहे, चेंडू सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पहिला हादरा बसलाय तो म्हणजे मानसी स्पोर्ट डेरवली या संघाला. हॅलो हॅलो तर पहिला हादरा बसलाय मानसी स्पोर्ट डेरवली या संघाला. आशिष भोईर मात्र कोणताच नौका फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतोय. अतुल भोईर नामक फलंदाज असणार आहेत. तसेच आम्ही पाहतोय आमचे परम मित्र मॅडी वाजेकर यांचा इथे स्वागत होत आहे. उत्कृष्ट मराठीचा बुलंद आवाज शिरडोनपाडे गावातील उत्कृष्ट कॉमेंटेटर त्यांचं सुद्धा इथे सहर्ष स्वागत करतो. या शृंखलेमध्ये घेऊन चलतोय मैदानामध्ये जिथे स्ट्राईक एंडवर आता फलंदाज नौका फलंदाज आलाय अतुल भोईर नामक फलंदाज असणाऱ्या आशिष कार्तिकेश पाटील मात्र आता चांगली गोलंदाजी करतोय. बॅटच्या पुढे चेंडू दिला होता, चेंडूला फक्त कट केले, दिशा दाखवल्या, चेंडू खाली क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार बघायला मिळालं. या चेंडूवरती फक्त आणि फक्त मिळेल 1 धाव. एका धावे व्यतिरिक्त काही मिळणार नाही. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 18च्या घरात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिला षटका अखेर धावा लागल्या धावफलकावरती. तब्बल 1 गड्याच्या मोबदल्यात 18 धावा धावफलकावरती लागल्यात मानसी स्पोर्ट डेरवली या संघाच्या. तर संघाचा पहिला आणि दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आलाय. गोलंदाज असणार आहे विघ्नेश पाटील नामक गोलंदाज असणाऱ्या. पहिला चेंडू टाकणार, समोर असेल अतुल भोईर, परंतु चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली चेंडू राहतोय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली आणि चेंडू सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची झाली आहे समाप्ती. निर्धाव चेंडूने धावफलक स्थिरावलंय. धावफलकावरती धावा लागल्यात तब्बल 18 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज.
आपट्राकर पद्धतीचा चेंडू होता, उंची जास्त मिळाली आहे, लांबी कमी, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार परंतु झेल ड्रॉप होतोय. झेल दान फलंदाजाला मात्र इथे जीवदान दिला जातोय आणि सहजरित्या मात्र या चेंडूवरती 2 धावा धावून काढल्यात आणि या 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचले. धावफलकावरती धावा लागल्यात, तब्बल 20 धावा धावफलकावरती लागल्यात. अतुल भोईर इनॅट नंबर 3 या पोझिशनवर खेळणारा फलंदाज याला मात्र जीवदान दिलंय आणि या जीवदानाचा कितपत फायदा उचलणार. गोलंदाजी चांगली होते परंतु क्षेत्ररक्षकांची साथ त्याला लाभली नाहीये. क्षेत्ररक्षकांची साथ जर त्याला लाभली असते तर नक्कीच अतुल भोईर याला प्रेव्हिलियनचा रस्ता पकडावा लागला असता, परंतु तो सध्या आपल्या स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये सुस्थितीत उभा आहे. आपट्राकर पद्धतीचा चेंडू होता, त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला होता. फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा मानस होता परंतु त्यामध्ये तो काही यशस्वी झाला नाही. या चेंडूवरती मिळाली 1 धाव आणि एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचलंय 21च्या घरामध्ये. तब्बल 21 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगलं षटक हाताळताना दिसतोय गोलंदाज विघ्नेश पाटील. जर का विकेट हॅट्रिक संपन्न करेल गोलंदाज विघ्नेश पाटील तर रवी शेळके यांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयाचं धनराशी इथे उपलब्ध करून दिले. एटीएम ओपन केलंय रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून. आता मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज. वेग 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 परंतु पंचांनी या चेंडूला केलंय दंडित. डावी एसटी सोडून जाणार हा चेंडू बराचसा बाहेर असलेला या चेंडूला पंचांनी केले दंडित. हा चेंडू येतोय खराब. अवंतरच्या सहाय्याने मात्र ही 1 धाव धावफलकावरती लागते. धावा जाऊन पोहोचतायत धावफलकावरती. 22 धावा धावफलकावरती लागतायत. कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावा धावफलकावरती भरपूर लागल्यात देरवली संघाच्या. रिवर्स अटेम्प्टचा फटका, चेंडू सरळ उडवून दिलाय. तांबडा पांढरा रस्सा झणझणीत आणि षटकार मारला इथे खणखणीत. पंच आमच्याकडे बोलतायत आणि सांगतायत की हा चेंडू खराब आहे. या खराब चेंडूच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती लागतायत तब्बल 35 धावा धावफलकावरती लागतायत. तर चांगले टोटल उभी केली. अद्याप या षटकातील 1 चेंडू शिल्लक असणार आहे. एक चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. रिव्हर्स अटेम्प्टचा फटका, चेंडूला सरळ उडून दिलंय. पुन्हा एकदा तेच प्रकाराला मिळत आहे. चेंडू थांबणार नाहीये, सरळ निघून जातोय. सीमारेषा ओलांडून जाणारा आशिष ब्रँडेड षटकार. धावा लागल्यात धावफलकावरती. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. मानसी स्पोर्ट डेरवली संघ कुठेतरी बुलेट ट्रेनवर स्वार झालाय की काय असं दिसतंय मैदानामध्ये. कारण की 2 षटकं म्हटल्यानंतर 12 चेंडू आणि तब्बल 41 धावा धावफलकावरती लावल्यात मानसी स्पोर्ट डेरवली या संघानं.
हॅलो हॅलो. आता मात्र वारदोली संघाकडून स्वतःच पहिलं व संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय महेश पाटील मग गोलंदाज असणार आहे. हॅलो हॅलो. कौस्तुभजी टकले यांचा इथे आज वाढदिवस आहे, तर तो निश्चितच आपल्या मंचावर इथे केला जाईल. केक कटिंग केला जाईल इथे मात्र. बेचाळीस धावा धावफलकावरती लागतायत. आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर आलाय महेश पाटील नामक गोलंदाज असणार आहे. बराचसा अनुभव आहे क्रिकेटमधील. तो अनुभव इथे पणाला लावणार का? हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा दिली, कट केले, एक धाव सहजरित्या पूर्ण केल्या. क्षेत्ररक्षणामध्ये तिथे फंबल निर्माण झाला आणि त्याचा फायदा उचलला आणि त्वरित दुसरी रन कंप्लीट केली आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 44च्या घरामध्ये. विकेट हॅट्रिक साठी रविशेठ शेळके यांच्या माध्यमातून 3000 रुपयाची जी धनराशी लाभली होती ती सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. रविशेठ शेळके वारदोली यांच्या माध्यमातून मात्र 3000 रुपयाचा पारितोषिक लाभलाय. आता हा चेंडू मात्र अवांतर असणारे पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत हा चेंडू खराब आहे. खराबच्या साहाय्याने मात्र धावफलकावरती एक धाव वाढत्या. धावफलक जाऊन पोहोचतंय 45च्या घरामध्ये. मोठं टोटल उभं करण्यामध्ये आता यश आलंय, ते म्हणजे मानसी स्पोर्ट डेरवली या संघाला. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय, परंतु चेंडूची झेल तर सोडले तर चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा ओलांडून. 6 धावेसाठी पुन्हा एकदा आशिषच्या बॅट मधून आलेला षटकार. आता मात्र चांगला चेंडू टाकला, शरीराचा वेध घेतला आणि मात्र ही बाईकच्या सहाय्याने मात्र मिळालेली एक धाव. अतुल भोईर यासाठी कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळून काढलाय. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, उचलणार फेकणार तदपर्यंत आळीय सिंगल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. तब्बल 53च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय धावफलक. कुठे या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. महेश पाटील नामक गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे, परंतु कुठेतरी महागडी गोलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी कमबॅक करावा लागेल, कारण का आशिष पाटील नामक फलंदाज हावी ठरलाय. आता मात्र हा चेंडू मात्र उडवून दिलाय. फळांचा राजा आहे आंबा आणि षटकार मारलाय लंबा संबा खंबा डीजे. एकोणसाठ आशिष पाटील नामक फलंदाज मात्र वादळी खेळी करतोय. वादळ घोंगळलं या क्रांतीवीर मैदानामध्ये. निश्चितच आमचे क्रांतीवीर हॉटेलचे प्रोप्रायटर
जे रविकांतजी मुकादम यांचं इथं आगमन झालंय, तर त्यांनी समोरच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या चमचमत्या ट्रॉफ्या इथे मात्र दिसत आहेत, त्यांनी आपल्याला प्रदान केल्यात, तर मी निश्चितच त्यांचं स्वागत करतो. त्यांनी समोरच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रविकांतजी मुकादम यांना विनंती करतो. आशिष मुंडे नामक फलंदाज मात्र वादळी खेळी करतो आणि हे वादळ तब्बल 45 धावांवरती आहे. आता हे वादळ 50 पार करणार का, ती येणारी वेळ सांगणार आहे. शेवटचं षटक आहे, चांगली फलंदाजी मैदानामध्ये होत आहे. डेरवलीचा फलंदाज आहे आशिष पाटील, नौका गोलंदाज झालाय. गोलंदाजी मार्कवर असणारे गोलंदाज विघ्नेश तांडेल नामक गोलंदाज असणार आहे. स्वतःचं पहिलं व सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कवर. बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय आणि धावचीची संधी होती, परंतु ती संधी हुकली आहे आणि या चेंडूवरती आली एक धाव. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय तब्बल 60च्या घरामध्ये आणि मात्र आशिष मुंडे हा फलंदाज वैयक्तिक खेळतोय 45 धावसंख्येवर. तर 45 धावेवरती खेळतोय आशिष मुंडे हा फलंदाज. 50 पार करणार का, येणारी वेळ सांगणार आहे. जे मैदानात वादळ घोंगवलं, आशिष नामक जे वादळ क्रांतीवीर मैदानामध्ये घोंगवलं, ते वादळ कितपत थांबणार आहे ते येणारी वेळ सांगणार आहे. अद्याप 5 चेंडू या षटकातील शिल्लक असणार आहेत. पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत की हा चेंडू खराब आहे. डावी एसटी सोडून जाणारा हा चेंडू बराचसा बाहेर टाकला होता गोलंदाजाने आणि या चेंडूवरती आल्या वाईटच्या सहाय्याने एक धाव आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 61च्या घरामध्ये जाऊन पोहोचले धावफलक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होणार गोलंदाज विघ्नेश नामक गोलंदाज आहे. समोर फलंदाजी करणार आशिष मुंडे. रिव्हर्स अटेम्प्टचा फटका प्रयत्न केला होता, पंच आमच्याकडे वल्लेत पुन्हा एकदा आणि हा चेंडू खराब आहे. 9च्या साह्याने मात्र हा चेंडू दिलाय पंचाने, या चेंडूला दंडित केलंय. ना दिवाळी ना दसरा बोनस वाटत सुटलाय गोलंदाज विघ्नेश नामक गोलंदाज, कारण की या चेंडूवरती असणारा फ्री हिट आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती कितपत धावा उभारणार तो बघणे गरजेचं आहे. कारण की आशिष मुंडे हा फलंदाज वैयक्तिक खेळतोय तब्बल 45 या धावसंख्येवरती. 50 धावा पूर्ण करणार का, ही सुवर्ण संधी असणार आहे आशिष साठी, कारण की हा चेंडू असणार आहे फ्री हिट. मोठा फटका मारलाय, चेंडू सरळ निघून गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल पकडतोय, परंतु हा चेंडू फ्री हिट असल्या कारणामुळे आशिष मात्र सुस्थितीमध्ये पॉपिंग क्रीज मध्ये उभा असणार आहे. या चेंडूवरती आले एक धाव आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 63 घरामध्ये. युवा क्रांतीवीर मोर्चा अध्यक्ष कौस्तुभजी टकले यांचं इथं आगमन झालंय. निश्चितच त्यांचा आज वाढदिवस आहे, आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना. तर आता थोड्याच वेळात त्यांचा केक इथं मात्र कटिंग केला जाईल. आता मात्र चांगला चेंडू बघायला मिळाला. वेग 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 आणि वेगावरती स्वार असलेला विघ्नेश नामक गोलंदाज. बऱ्याच अवधीनंतर मात्र हा डॉट चेंडू बघायला मिळतोय आणि या डॉट चेंडूने धावफलक स्थिरावलंय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 63 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्लॉग वरचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक आणि ते षटक हाताळण्यासाठी विघ्नेशच्या हातामध्ये दिलेला चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला सन्मान दिलाय आणि सन्मान देऊन धावा घेतली फक्त एक, कारण की ओळखलंय अतुल भोईर यांनी की जो फलंदाज पूर्णपणे मैदानामध्ये वादळ आणलंय ज्या फलंदाजाने आशिष मुंडे, त्या फलंदाज स्ट्राईक एंड वरती येणं गरजेचं आहे आणि मात्र एक धावेने मात्र त्याला स्ट्राईक एंड वरती आणलाय. तो तब्बल खेळतोय 46च्या धावसंख्येवरती. 2 चेंडू शिल्लक असणार आहे ते या षटकातील 46 वरती खेळतोय आशिष मुंडे हा फलंदाज. या पुढचा सामना नाणेफेकीसाठी यायचंय. वैभव एंटरप्राइजेस क्रांतीवीर शिरडोन संघ आणि शिवकर संघाला विनंती करतोय की त्यांनी नाणेफेकीसाठी इनिंग संपाच्या आत आपण इथे यायचंय. समोरच्या कक्षामध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे, चांगली गोलंदाजी करतोय. रिव्हर्स अटेम्प्टचा फटका प्रयत्न केला होता, परंतु त्या प्रयत्नामध्ये काही यश आलं नाहीये. निर्धाव चेंडू आला आणि शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. या चेंडूवरती कितपत धावा उभारणार, आतापर्यंत शांत ठेवलं आशिष याला. आता मात्र चांगला चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. चेंडू सरळ जाऊन विसावलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची झाली आहे समाप्ती आणि निर्धाव चेंडू नंतर धावफलक स्थिरावलाय. तब्बल 64च्या घरामध्ये स्थिरावलंय आणि तब्बल 65 धावांचं आव्हान ठेवलंय ते कीर्ती 11
वारदोली या संघापुढे मानसी स्पोर्ट डेरवली या संघाने. तर विनंती करतो शिवकर संघाचा कर्णधार त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. वैभव एंटरप्राइजेस क्रांतीवीर संघाचा कर्णधार इथे मात्र उपस्थित झालाय. तर आम्ही विनंती करतो शिवकर संघाला की आपण आला असाल तर त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. तर निश्चितच युवा क्रांतीवीर मोर्चा या संघटनेचे अध्यक्ष यांचं इथं आज बर्थडे आहे. तर निश्चितच त्यांचा केक इथं थोड्या वेळात कटिंग केला जाईल. हॅलो. यस शिवकर संघाचा कर्णधार सुद्धा इथे उपस्थित झालाय. तर निश्चितच नाणेफेक होईल. तर मी विनंती करतो नाणेफेकीसाठी मंगेशजी कर्णेकर यांना मंगेशजी वाकडीकर यांना विनंती करतो की त्यांनी यायचं आहे. तर ह्या पुढची लढत असेल वैभव एंटरप्राइजेस शिरडोन संघ आणि शिवकर संघ. तर मी विनंती करतो आजचे बर्थडे बॉय युवा क्रांतीवीर मोर्चा संघटनेचे अध्यक्ष कस्तुभजी टकले यांना की या सामन्याची नाणेफेक करायची आहे. यस नाणेफेक केली जातोय. टेल. तर शिवकर संघाने शिरडोन संघाने नाणेफेक जिंकली आहे. तर आपले काय विचार काय असतील? निर्णय आम्ही सांगू. यस निर्णय त्यांनी सांगतील थोड्या वेळात. तर तिथेच आजचे आपले सरचिटणीस युवा क्रांतीवीर युवा संघटनेचे अध्यक्ष त्यांचा आज बर्थडे. तर निश्चितच ह्या आयोजनाबद्दल आपण काय सांगाल? आयोजन तर खूपच छान आहे. आयोजनाला तर असं बोलावं असं खूपच छान केलं आहे यावर्षी आयोजन. आणि दरवर्षी आयोजन चांगलंच असतं युवा क्रांतीवीरचं. धन्यवाद. निश्चितच बर्थडेच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा असतील. असंच आपलं उदंड आयुष्य आपल्याला लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि नाणेफेक निश्चितच क्रांतीवीर शिरडोन संघाने जिंकली आहे. आपला निर्णय असेल तो त्वरित यानंतर घ्यायचा आहे आणि अंमलबजावणी त्याची मैदानात करायची आहे. तर निश्चितच आमचे पाहुणे रविकांतजी मुकादम यांचं इथं स्वागत करतील. आमचे अलंकारजी बोपी आयोजक इथे मात्र त्यांचं स्वागत करतील. हॅलो. अगदी तुम्ही पाहताय ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी 4 ट्रॉफिया पुरस्कृत केल्यात ते रविकांतजी मुकादम यांचं इथे शुभ स्वागत अगदी DK ग्रुप यांच्या वतीने केले जाते. या स्पर्धेमध्ये अगदी 4 दिवसांची ही नाईट स्पर्धा तुम्ही पाहताय. आज पाहिलं तरी या स्पर्धेचा प्रथम दिवस तुम्ही अनुभवताय. आणि या मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर कीर्ती 11 वारदोलिया आणि मानसी स्पोर्ट डेरवलिया या 2 संघ दरम्यान तुम्ही पाहताय. टॉस जिंकला होता कीर्ती 11 वारदोली संघानं प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. अगदी पाहायला गेलं तर आज खेळपट्टीचा विचार केला तर पूर्णपणे गोलंदाजांना लाभदायक ठरल्या. कारण की ज्या पद्धतीनं आज पाहायला गेलं तर जेवढे संघ अद्यापर्यंत या खेळपट्टीवर खेळल्यात अगदी विचार केला तर पूर्णपणे गोलंदाज यांची कामगिरी चांगली राहिल्या. पूर्णपणे विचार केला तर बॅटरला एवढी साथ देत नाहीये. परंतु या मॅच मध्ये काय घडलं जाईल. मानसी स्पोर्ट डेरोबली संघानं बॅटिंग केली. प्रथम धावसंख्या चांगली उभारल्या या आजच्या रजनीमध्ये. अगदी बर्थडे सेलिब्रेशन इथे केलं जाईल. कस्तुभ टकल्या यांचा अगदी तुम्ही पाहता आज वाढदिवस आहे. DK ग्रुप आणि युवा क्रांतीवीर चषक यांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा त्यांना वाढदिवसात असतील. अगदी त्यांचं इथे पाहायला गेलं तर केक कटिंग केलं जाईल.
आणि या 24 लाईव्ह इव्हेंट यांच्या समवेत इथे मात्र अगदी पंचाचा आलाय ग्रीन सिग्नल मॅच इथे होईल स्टार्ट. अगदी तुम्ही पाहताय उत्तरार्धाला इथून सुरुवात होताना पाहायला मिळेल आणि प्रथम गोलंदाज तुम्ही पाहताय मानसी स्पोर्ट डेरवली संघाकडून नेतृत्व करेल शंकर गायकवाड. अगदी चांगला गोलंदाज आहे, वेगवान, तेच तर्रार आहे. बॉल अगदी पाठवायचा होता लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु मिलाला जाईल पहिला धक्का. कीर्ती 11 वारदोली संघाला 0 या धावसंख्येवर पहिला गडी गारद झाला. मयूर पाटील हे फलंदाज तुम्ही पहा, फुल टॉस बॉल होता. ते करतोय. चला आपण इथे पड्ड्या सेलिब्रेशन नक्कीच करणार आहोत. अगदी पाहायला गेलं तर कस्तूप टकले त्यांचा वाढदिवस आहे. पुन्हा एकदा डीके ग्रुप आणि युवा क्रांतीवीर चषकाच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. विनायक नंबर 3 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवर प्रहार करायचा होता, परंतु त्या रिझन मध्ये अगदी फिल्डर होते, त्यानेच चांगला झेल मात्र टिपला आणि पहिला धक्का अगदी पाहायला गेलं तर कीर्ती 11 वारदोली संघाला इथे मिळाला जातो. अगदी पाहायला गेलं तर 65 धावांचा टार्गेट आहे. येत्या 24 बॉल मध्ये ते 65 धावा इथे चेस करायचे आहेत. यामधील पुन्हा एकदा वेगवान बॉल अगदी पुढल्या लेनचा होता, परंतु बॅकअप होतं 38 सर्कल मध्ये. बॉल अडवला जातोय. सिंगल इथं पूर्ण होताना तुम्हाला पाहायला मिळाली आहे आणि सिंगलच्या मदतीनं पहिली धावसंख्या 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये कीर्ती 11 वारदोली संघाच्या बाजूने तुम्ही पाहताय. स्ट्राईक रोटेट झाली गेली आणि ऑन स्ट्राईक तुम्ही फलंदाज आता तुम्ही पाहताय. महेश पाटील ऑन स्ट्राईक, अगदी सलामीला गेलेला फलंदाज, परंतु पहा शंकर गायकवाड चांगली गोलंदाजी करतोय. तेच तर्रार अगदी माजी उपसरपंच तुम्ही पाहताय विष्णुशेष भोईर, त्यांचं देखील मंचावर आगमन झालंय. त्यांचं देखील युवा क्रांतीवीर डीके ग्रुप चषक मध्ये सहर्ष स्वागत असेल. पुढे मॅचच्या दिशेनं अगदी पुढल्या लेनचा बॉल होता, परंतु मिली हेलिकॉप्टर ऑन साइडला फिल्डर आहे तिथे. सिंगल अगदी तुम्ही पाहता या बॉलवर मिळले जाईल. प्रत्युत्तर देता आलं नाहीये, कारण की खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर प्रहार करणं हे मात्र सोपं नाहीये, परंतु प्रयत्न अगदी वारदोली संघाच्या फलंदाजांना करणं फार महत्वाचं असणार आहे. जर जिंकायचं असेल तर या मैदानावर त्यांना लढावं लागेल. बॉलर तयार. शंकर गायकवाड पुढे बॉल ठेवला, अगदी हवेमध्ये बॉल आहे. 2 क्षेत्ररक्षक जज करतात, परंतु कमालीचा झेल टिपलाय आणि विकेट नंबर वारदोली संघाने इथे दुसरा गमावला. फलंदाज इथे बाद होतील कल्पेश भोईर. विकेट डाऊन. अगदी पहा कमालीची गोलंदाजी राहिली शंकर गायकवाड या गोलंदाजाचं. मागील वर्ष या गोलंदाजानं गाजवलं होतं, याच मैदानावर चांगली गोलंदाजी केली होती आणि अगदी पाहिलं तर मानसी स्पोर्ट टेरेबली संघ अगदी ट्रॉफीचा हकदार देखील ठरला होता आणि त्यामध्ये बेस्ट बॉलर म्हणून अगदी पाहायला गेलं तर शंकर गायकवाड याची निवड झाली होती आणि तेच अगदी पाहायला गेलं तर या वर्षी देखील चांगली गोलंदाजी आणि चांगली सुरुवात अगदी मानसी स्पोर्ट डेरवली संघाला निश्चितपणे करून देतोय, कारण की 2 विकेट त्यांनी त्याच्या नावावर केल्या. विचार केला किलपटीचा अगदी पाटा पीज आहे आणि त्या क्रीजवर अगदी पाहायला गेलं तर आज बोलबाला पूर्णपणे गोलंदाजाचा राहील यात मात्र शंका नाही आहे, परंतु फलंदाजांना देखील गोलंदाजांना प्रत्युत्तर देणं फार महत्वाचं आहे. परंतु इथे दिलं जाईल का, कारण की 2 विकेट अद्यापर्यंत डाऊन झाल्यात.
आपली सफा ऑफ साईडला ठेवायचा होता, अगदी ऑफ साईड यॉर्कर टाकायचा होता, फुल टॉस बॉल, परंतु त्याच्यावर पहा एकही धाव आली नाही. हे मानसी स्पोर्ट पाहायला गेलं तर डेरिवली संघाचा दबदबा, सुरुवात चांगली केली शंकर गायकवाड या गोलंदाजानं. टोटल पाहायला गेलं तर 24 चेंडूमध्ये 65 धावांचं टार्गेट होतं. 2 विकेट पहिल्या षटकामध्ये गमावल्या आणि पूर्णपणे पाहायला गेलं तर फ्रंट फुटवर अद्यापपर्यंत तुम्ही पाहता मानसी स्पोर्ट डेरिवली संघाला थोडस बॅकफुटला पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर कीर्ती 11 वारदुली संघाला मात्र लोटले गेल्या, परंतु फ्रंट फुटवर यावं लागेल, बॅटिंग चांगली करावी लागेल. प्रतिहल्ले चौकार षटकार या मॅच मध्ये खेचणं फार महत्वाचं असणार आहे. तुम्हाला पाठ दाखवून नाहीये तर तुम्हाला छाती दाखवून आता मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. परंतु इथून संकट आहे पाहायला गेलं तर कीर्ती 11 वारदुली या संघावर, परंतु ते संकट आता इथून क्लिअर केलं जाईल का या दोन फलंदाजाच्या माध्यमातून पाहणं फार गरजेचं ठरणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेट आणि धावसंख्या तुम्ही या टोटल पाहिली तर 2 धावा कमालीची सुरुवात राहिल्या. विचार केले तर येणारा 18 चेंडू असतील आणि विजयासाठी टोटल पाहायला गेलं तर 63 धावांचा मात्र भल्ल मोठं डोंगर अजूनही पार करायचा. काय घडेल या मॅच मध्ये, रफ अँड टफ, डू अँड डाय, करो या मरो ही सिच्युएशन दोन्ही संघावर तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु पहिल्या षटकाचा विचार केल्यानंतर पूर्णपणे हवी ठरल्या तो शंकर गायकवाड आहे गोलंदाज. चला स्पीडअप करा, अगदी पाहायला गेलं तर 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं कंप्लीट करायचे. जर तसं केलं नाहीये तर तुमचा एक खेळाडू 38 षटकामध्ये घेतला जाईल. स्ट्रिक वॉर्निंग नक्कीच दिली जाईल. एंड चेंज झाला, फटका चांगला आला, क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल, परंतु लॉंग ऑफचा फटका होता, परंतु थोडासा मिस टायमिंग होतं, प्रॉपर कलेक्ट झाला नाही. सिंगल धाव इथे प्राप्त केली आणि धाव संख्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये वारदुली संघ जाऊन पोहोचला टोटल 3 या धाव संख्येवर. इथून सिंगल डबल मात्र काम चालणार नाही. अगदी एखादी षटक एखादी ओव्हर तुम्हाला आता इथून लांबवावी लागेल, कारण की चौकार षटकारांची आतिषबाजी आता इथून मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. कारण की ज्यावेळेसला मानसी स्पोर्ट डेरिवली संघाचे फलंदाज अक्षरशः कीर्ती 11 वारदुली संघाच्या गोलंदाजांवर तुटून पडले होत्या, त्याच पद्धतीने आता बरसून आणि तुटून पडावा लागेल ते मानसी स्पोर्ट डेरिवली संघाच्या गोलंदाजांवर. परंतु प्रत्येला चढवला जाईल का, अगदी पहा फुल लेनचा यॉर्क लाईनचा बॉल होता, ऑफ साईड रिजनला केला, फिल्डर आहे तिथे त्यांना थ्रो थोडासा खराब पाहायला मिळाला, परंतु सिंगलच्या मदतीने धाव संख्या 1 न वाढेल, टोटल जाऊन पोहोचेल 4 या धाव संख्येवर. एक धावेनं मात्र अगदी पाहायला गेले तर विजयापर्यंत पोहोचण्याचा इथून मानस आणि प्रयत्न केले जातात ते कीर्ती 11 वारदुली या संघाच्या माध्यमातून. अद्यापर्यंत विचार केला तर एकही चौकार आणि षटकार या इनिंग मध्ये अद्यापर्यंत पाहायला मिळाला नाही, परंतु मिळेल का प्रेक्षकांना मोठा फटका पाहण्यासाठी मारायचा होता. अगदी शॉर्ट फाईन लेगला फिल्डर होते तैनात, जर गॅप मिळाले असती तर बॉल लॉंग स्टॉपला गेला असता, परंतु तसं घडलं नाहीये. सिंगल मिळेल आणि धाव संख्या जाऊन पोहोचेल टोटल पाहायला गेलं तर 2 विकेट लॉस आणि 5 या धाव संख्येवर तुम्ही पाहता येणारे 15 चेंडू आणि विजयासाठी 60 धावांची मात्र गरज आहे. इथून स्वतःला आणि या संघाला अगदी पाहायला गेलं तर सिद्ध करावं लागेल, कारण की या स्पर्धेमध्ये तुम्ही का दाखल झालात, का या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलात ते प्रेक्षकांना दाखवणं फार गरजेचं आहे. बॉल उडवलाय परंतु फिल्डिंग पहा अप्रतिम, 100% योगदान, 100% एफर्ट या फिल्डरने दिल्या. अगदी पाहायला गेलं जर त्याने केली असती चूक तर अगदी 6 धावा संघाला मात्र मोजाव्या लागल्या असत्या, परंतु तसं घडलं नाहीये. बॉल अडवला जातोय आणि धावसंख्या 6 या धावसंख्येवर जाऊन पोहोचल्या. फटका खेचण्याचा प्रयत्न करतात, मेहनत अजून करावी लागेल ती वारदोली संघाच्या फलंदाजांना. अक्रॉस दी लाईन मिस टायमिंग आहे, परंतु फिल्डर नाहीये. नो मॅन एरियामध्ये चेंडू लँड झाला. एक धावेने आता संघर्ष करताना पाहायला मिळतात कीर्ती 11 वारदोली संघाचे फलंदाज. प्रत्युत्तर अद्यापर्यंत एकही षटकार
किंवा चौकारानं देता आलं नाहीये. संयमी आणि डिफेन्सिव्ह फटका आता इथून या दोन फलंदाजांच्या माध्यमातून प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहायला गेले तर पूर्णपणे वाढली जाईल आणि 7 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. मोठ्या फटक्याची प्रतीक्षा अद्यापर्यंत डकआउट मध्ये देखील केली जातोय. ही खासियत या डेरवली संघाची, कारण की बॅटिंग लाईन हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, फिल्डिंग लाईन हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, त्यानंतर गोलंदाजी असो त्याच्यामध्ये हा भरणा असलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. सर्व क्षेत्रामध्ये अगदी पाहायला गेलं तर 100% योगदान राहिल्या. तर चला डीजे मास्टर आपण सज्ज राहायचं. अगदी कष्टूप टकल्या यांचा इथे वाढदिवस साजरा केला जाईल. तर अगदी बर्थडे गीत आपण लावायचं आहे. चला चला स्टार्ट. पोहोचल्या. ती टोटल 7 या धावसंख्येवर आतापर्यंत पाहिलं गेलं तर 2 षटकामध्ये पूर्णपणे जकडून आणि थांबून ठेवल्या ते मैदानाच्या आतमध्ये वारदोली संघाच्या फलंदाजांना. परंतु आता इथून पवित्र नाहीये तर आक्रमण आणि आक्रमण ही भाषा आता मैदानाच्या आतमध्ये बोलावी लागेल. जरी मॅच जिंकण्याचा प्रयत्न अगदी राहिला नसेल, परंतु ते धावेंचा अंतर त्यांना इथून कमी करावा लागेल. अगदी पाहायला गेलं तर जर तुम्हाला मॅच जिंकायचं असेल तर बॅटिंग फिल्डिंग हे चांगलं करणं फार महत्वाचं आहे. आणि ते अगदी पाहायला गेलं तर मानसी स्पोर्ट डेरिव्हली संघ करतोय. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात आणि गोलंदाज तुम्ही पाहताय तिसऱ्या क्रमांकावर अमन हातमुडे. तुम्ही पाहताय सुरुवात चांगली केली, 1 धाव इथे खर्च केली आणि धाव संख्या टोटल पाहिली तर 2 बाद 8 या धावसंख्येवर तुम्ही पाहताय. तिसरं षटक आहे आणि अजूनपर्यंत डबल डिजिट मध्ये पोहोचला नाहीये तो वारदोली संघ. अक्षरशः जकडून ठेवलाय, पूर्णपणे पाहायला गेले तर बांधून ठेवलाय ते वारदोली संघाच्या फलंदाजांना. परंतु इथून मोठे फटक्या ची शोध अद्यापर्यंत करतात मैदानाच्या आतमध्ये, परंतु पहा अद्यापर्यंत यशस्वी फटके पाहायला जरूर मिळाले नाही आहेत. परंतु यशस्वीरित्या कामगिरी ती गोलंदाजांना आज मानसी स्पोर्ट डेरिव्हली संघासाठी केल्या आणि वर्चस्व अगदी पाहायला गेले तर मानसी स्पोर्ट डेरिव्हली संघ मैदानाच्या आतमध्ये गाजवताना पाहायला मिळतोय. कमालीची खेळी, कमालीची गोलंदाजी, परंतु इथे पहा अगदी कॉन्फिडन्स होता गोलंदाजाकडे, पर ओव्हर कॉन्फिडन्स असणं क्रिकेटच्या पटलावर फार चुकीची गोष्ट आहे. जर तुमच्याकडे वेग आहे तर वेग अगदी पाहायला गेले तर अचूक लेंथ आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. फुल टॉस बॉल होता, सर बॅटने केल्या ब्लॅक स्क्रीनच्या वर बॉल अगदी आदळलाय, बॉल चालला आउट ऑफ दी पार आणि या इनिंग मधला हा पहिला चौकार. तेरा धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 9 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 52 धावा. काय घडेल या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल होता, त्याच्यावर केलाय प्रहार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंग मधला पहिला षटकार. यांच्या माध्यमातून
गावदेवी हॉटेल जांभिवली गावदेवी मंदिरासाठी जांभिवली येथे जेवणाची पंगत जी असे रविकांतजी मुकादम यांच्या माध्यमातून, तसेच श्री चैतन्य रविशेठ मुकादम यांच्या माध्यमातून आणि रंजना रामदास कोंडिलकर जांभिवली यांच्या माध्यमातून ही जेवणाची पंगत तिथे मात्र देण्यात आलेली आहे. अगदी पाच जर सुरुवातीला अशा पद्धतीने फटकेबाज जर केली असती तर कीर्ती 11 वारदोली संघ या मॅच मध्ये अगदी पाहायला गेलं तर कुठेतरी विजयाच्या अगदी जबलपास पोहोचला असता, परंतु तसं घडलं नाहीये. परंतु अंतिम क्षणाला हार मानली नाहीये. प्रयत्न अजूनही केले जातात. स्वीट शॉट आलाय, फटका प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालाय आणि बॉल अगदी पाहायला गेलं तर इथून क्षेत्ररक्षकाच्या हातात तुम्हाला पाहायला मिळेल आणि धक्का अगदी विचार केला तर उंची जास्त लांबी कमी या बॉलानं गाठले आणि अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातात बिसवला. विकेट नंबर 3 होईल मैदानाच्या बाहेर आणि धाव संख्या टोटल पाहिली तर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये टोटल जाऊन पोहोचला. 20 या धावसंख्येवर तुम्ही पाहता अद्यापर्यंत कीर्ती 11 वारदोली संघ जाऊन पोहोचला. अंतिम षटक स्लॉक वर आणि हाणामारीचा षटक तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी संघाचा संघ नायक अतुल भोईर हे गोलंदाजी मार्क वर तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी पाहायला गेलं तर सातत्यानं चांगला संघ म्हणून ओळखला जातोय मानसी स्पोर्ट डेरोबले संघ आणि अद्यापर्यंत चांगली खेळ प्रदर्शन अगदी या संघानं प्रत्येक मैदानावर दाखवल्या. परंतु पहा गोलंदाजीची सुरुवात केली होती अतुल भोईर या गोलंदाजानं आणि पहिल्याच बॉलवर तुम्ही पाहताय क्लीन बोल्ड केलाय आणि धक्का क्रमांक 4 ते मिळाले जाईल कीर्ती 11 वारदोली संघाला.
गरज होती. डॉट बॉल आला आणि 26 धावेंना मात्र कीर्ती 11 वारदोली संघ अगदी पाहायला गेलं तर पराभूत झाला, परंतु हार्ड लक कीर्ती 11 वारदोली संघ पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील आणि अगदी तुम्ही मॅच पाहताय ती जिंकल्या मानसी स्पोर्ट डेरवली संघानं. दोन्ही संघाचे हार्दिक शुभेच्छा. चांगला खेळ आज त्यांच्या माध्यमातून या प्रथम रजनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या. तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्ही पाहत राहा युवा क्रांतीवीर DK ग्रुप आयोजित क्रांतीवीर चषक 2025 हे लाजवाब पर्व. अगदी प्रथम क्रमांक पाहिली या स्पर्धेचं तर 1,20,000